व प्रभावी करण्याची त्यांची धडपड नमस्ते सर. गरजेचं आहे आणि मग टप्प्याटप्प्याने जसं वाचन आहे तर पहिलं वाचन केलं तयारीसाठी आम्ही असं सोडलेलं आहे. एक खालच्या टप्प्याटप्प्याचं ह्याच्यातलं माहिती तयार करायचं मी त्याचं निरीक्षण केलं आणि मग नंतर त्या स्वराच्या आधारावर स्वराला आपण सरांचं वाचन चित्रदर्शन आहे. याच्यामध्ये आमच्या साहित्य पण आहे, चित्र पण आहे. ह्याच्यापर्यंत त्याच्यानंतर मग सातूस पहिलं पाणी केलेली आणि ते आता हे झाल्यानंतर इथे खासा टाकल्यावर कितीवर जाणार आहे 3वर आलं तर हे 3वरचं अक्षर की त्यांनी बोलायचं आहे, दाखवायचं आहे पण ते त्यांच्या साहित्यिक झालेलं आहे. असं 2-3 चिडी करून गेल्यानंतर या अक्षर त्याच्यानंतर शांततेत होऊन गेलेले त्याचं 14 क्रियाचे स्वर आणि ध्वनी म्हणजे का ते पुढे क्रिया आहे त्याप्रमाणे पूर्ण कम का हाताला बरेच आपल्याला सगळे पण असं लावू शकतो. वाचनामध्ये महत्त्व आहे आतमध्ये सगळे ध्वनी आहे आणि आतमध्ये त्याचे संबंधित शब्द आहेत. टीचे शब्द टीचे म्हणजे मग ती पहिला टी पूर्ण 14 खडीचं असं शब्दवाचन आहे सगळ्या अक्षरांचं सगळ्या अक्षरांचं. मग ते आम्ही ठेवणार आहे त्याच्यातला एखादा शब्द त्यांनी त्याच्यातनं इथे तयार करायचा आहे आणि नाव द्यायचं आहे. तर तो शब्द वाचायचा आहे तो आकलन झाल्यानंतर त्याच्यातनं शोधायचं आहे इथे तयार करून इथे नाव द्यायचं आहे. शाळा हे चित्रावर आणि शाळा हे नाव दोन शब्द जे अक्षर येतात ते त्याचे सगळे शब्द शब्दवाचन पुढे नंतर पुढे येतो एक वचन अनेक वचन ते सरकळ ते पान म्हटलं त्याच्यातलं त्यांनी हे सरकून पाने बरोबर पानाच्या समोर तो आणायचा वरची समोर आप इसके देख लीजिए, आप करके देखिए, करके देखिए सब कोई बात नाही. हां कुठल्या बी एक अक्षराचं तुम्ही हां हे फक्त फिरवायचं हे विरामचिन्हाचं हे वाचन आहे विरामचिन्हाचं प्रश्नचिन्ह वगैरे त्यांना समजलं पाहिजे याला नाव काय आहे. नाव काय आहे सर्व नाव सगळं शिक्षकांचं नाव सर्वनाम हे सगळ्यांच्या मग त्याच्यावरनं तो शब्द नोंदवला त्याच्यामध्ये आम्ही विचारलं सर्वनाम एक एक पाहिजे आणि मग नंतर परिचित हे सगळं एक असं त्याच्यामध्ये साहित्य हे सगळे आहे. हे जे आहे ते परिच्छेद वाचन पुस्तक पण गेले आणि त्याच्यात ऑनलाईन वरती रियालिटी सरांना दाखव
हे शब्द डोंगराचं आहे वरती घर नुसतं घर, त्याच्या पुढे माझं घर. ते सांकेतिक भाषा परीक्षेत वाचन चौथीपर्यंत मुलं इथपर्यंत. नमस्कार. पूर्व तयारीचे सगळे काही हा मला खूप खूप कौतुक करू. बाई आमच्या प्रोजेक्टचं नाही का बाई आमच्या या प्रोजेक्टचं वैशिष्ट्य हे सगळं म्हणजे हाताने केलेलं आहे. प्रिंट घेऊन असं किंवा कॉम्प्युटरच केलेलं नाही, अरे वा वा. पेन घेऊन हे करून केलेलं आहे. म्हणजे तुम्ही काय सांगितलं नाही महत्त्वाचं. बरं असं करू. एक आकर्षण हवं, विद्यार्थ्यांना पण इंटरेस्टिंग वाटलं पाहिजे म्हणून त्याची सुरुवात पण अशीच आम्ही केलेली आहे. हे आमचं प्रकल्प आहे जो पंचकोशावर आधारित आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या अंतर्गत अभ्यासक्रमामध्ये पंचकोशाचा समावेश झालेला आहे आणि त्यामधीलच एक घटक आनंदमय कोश. हो. आणि त्याच्यामध्ये जवळजवळ सगळे घटक समाविष्ट आहेत म्हणून आम्ही त्याची निवड केलेली आहे. हे आमचं नैतिक मूल्याचं चिंचवडमधील विद्यालयाचं झाड आहे आणि ह्याच्यावर आम्ही बरीचशी मूल्य लावलेली आहेत. त्याही काही घटकांचा इथे उल्लेख आम्ही केलेला आहे. विद्यार्थ्यांना आजकालच्या ज्या वेगवेगळ्या समस्या निर्माण झाल्या किंवा आदर किंवा मोठ्यांबद्दल किंवा समाजाबद्दलची जाणीवाची कमी झालेली आहे ती यातून आम्ही विद्यार्थ्यांची जागृत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही घटकांचा ह्याच्यामध्ये उल्लेख आम्ही केलेला आहे. सुरू मंडळाने आम्हाला आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी मूल्य शिक्षण आधारित दृकश्राव्य आणि करपल्लवी समाविष्ट असलेले व्हिडिओ केलेले आहेत. त्यातले काही निवडक केलेले आहेत. त्याच्यामधून देखील मूल्य शिक्षण विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये साईन आहे, चित्र आहे, खाली वाक्य पण आहे आणि आवाज पण आहे. अशा सर्व गोष्टींचा समावेश आमच्या संस्थेने पूर्ण विचार करून विद्यार्थ्यांसाठी तयार केलेला आहे. चांगल्या सवयीसाठी लवकर स्वच्छता राखणे ह्या गोष्टी तर आहेच आहे. त्याचबरोबर व्यायाम करणंही तितकंच खूप महत्त्वाचे आहे. त्यातूनच आमचे सूर्यनमस्कार ह्याच्यामध्ये जे विद्यार्थी आहेत ते आमच्या शाळेतलेच विद्यार्थ्यांचे फोटो आम्ही लावलेत. आमचे विद्यार्थी जिल्हा तसंच राज्य पातळीवरती योगामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस घेतलेले विद्यार्थी आहेत आणि यातूनच आम्ही पुढचं सगळं संवाद जो खूप महत्त्वाचा आहे चांगल्या सवयींमध्ये आणि त्याच्यामध्ये कुठले कुठले घटक येतात, कुठली पोषण तत्व मिळतात त्याचा समावेश केलेला आहे. तसेच हे आता 50 फूट दूरच. हो ते दूर गेलेलं आहेच आहे. पण इथं खूप लहान मुलांची गर्दी तिथं आहे की त्यांना खूप आवडतं. ते जरी शाळेपासून दूर गेलेलं असेल की प्रत्येकाच्या घराजवळ कुठे ना कुठे ते आहेच आहे. ते किती चांगलं नाही आहे हे आम्ही सांगण्याचा ह्याच्यातनं प्रयत्न केलेला आहे. आणि ही जी बुद्धी आहे ती एक सकारात्मकतेची बुद्धी आहे की मी हे करू शकते, चुकांतून मी शिकेन, मी प्रयत्न करेन, मी शिकत आहे. तसंच विद्यार्थ्यांनी हा बोध घेऊन कधीही कुठल्या गोष्टीमध्ये अपयश मानायचं नाही आहे. नेहमी सतत आपली प्रगती करण्यासाठी पुढे पुढे जायचं आहे. तसंच मोबाईलचं जे आजकालचं फॅड मुलांना आहे तर मोबाईलचे फायदे पण आहेत पण त्याचबरोबर तोटेसुद्धा आहेत. मग ते कुठले आहेत ते जास्त महत्त्वाचे आहे. मग त्यासुद्धा ह्याच्यामध्ये आम्ही त्याचा उल्लेख केलेला आहे. अज्ञानाकडून ज्ञानाकडे. जर तुम्हाला ज्ञान नसेल, शिक्षण नसेल, तुमच्याकडे योग्य संस्कार नसतील तर तुम्ही कुठल्या दिशेला जाल. आणि जर तुम्ही शिक्षण घेतलं तर त्याचा फायदा तुम्हाला कुठे होणार आहे. अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाताना कोणत्या कोणत्या गोष्टींचा घटकांचा समावेश होते या गोष्टींचा उल्लेख आम्ही केलेला आहे. तसंच अज्ञानामुळे जे विद्यार्थी जरी शिक्षण घेतलं आहे पण त्या गोष्टीचं अज्ञान आहे, त्याचं नुकसान पुढे काय आहे या गोष्टी त्यांना कळत नसतील तर कुठल्या गोष्टी होणार आहेत. आणि जर सर्वांची जाणीव असेल तर तुम्ही कुठं पोहोचणार आहात याची आम्ही यातून माहिती दिली आहे. नुकतंच जून म्हणजे जिल्हा पातळीवर स्तरावरती व्यसनमुक्ती दिवसाच्या दिवशी स्पर्धा घेण्यात आली होती.
आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी हे चित्र काढलं होतं. जिल्ह्यामध्ये द्वितीय क्रमांकाचं बक्षीस त्यांना मिळालेलं आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या भावना चित्रामध्ये व्यक्त केलेल्या आहेत. पुढचा घटक आम्ही घेतले की सामाजिक बांधिलकी. याच्यामधलं तुम्ही आपल्या समाजासाठी जसे हे झाड लावणं जरी घेतलं असेल, जर आपल्या पूर्वजांनी जर झाडं लावली नसती तर आपल्याला कशी मिळाली असती. म्हणून तुम्ही पण तुमच्या पिढीसाठी झाडं लावली पाहिजे. जसं गरजू जे व्यक्ती आहेत त्यांना वस्तू म्हणजे जर मोठ्या व्यक्ती एकमेकांना देतातच, पण लहान मुलांनी सुद्धा मोठ्यांना दिलं पाहिजे. आपल्या परीने जी मदत करू शकतो ती केली पाहिजे. आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. तसेच ह्याच्यामधनं वेगवेगळ्या गोष्टी आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आजकालच्या सगळ्याच घटकांमध्ये स्त्रियांचा जो अनादर होतोय, ज्या घटना आजकाल घडत आहेत त्याबद्दल देखील आम्ही विद्यार्थ्यांना सांगत आहोत. स्त्री कुठलीही असो, अगदी लहान मुलगी असू दे, बाळ असू दे, अगदी वयोवृद्ध स्त्री असू दे, त्यांना आपण मान दिलाच पाहिजे, त्यांचा आदर केलाच पाहिजे. त्यांचं जे स्थान आहे त्यांना तिथंच ठेवलं पाहिजे. त्यांचा अनादर करू नये हे आम्ही ह्याच्यातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आता हे हेल्पिंग हँड म्हणजे हे मदतीचा हात. जसं तुम्ही दिव्यांग विद्यार्थी आहात, तुम्हाला वेगवेगळ्या घटकातून जसं तुम्हाला मदत मिळते तसं तुम्ही देखील मदत करायची आहे. त्या व्हीलचेअरवर मुलगा दाखवला आहे. जर तुम्ही कर्णबधीर आहात तर आज इतर जे अपंगत्व असणार आहेत त्यांच्याकडे पण तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. तुम्ही ज्या गरजूंना आहे पाणी देणं किंवा अन्न देणं, तर एक अंध व्यक्तीला एक रायटरची गरज असते, ते देखील आम्ही सांगितलेलं आहे. तसंच रक्तदान, अवयवदान, पाणीदान किंवा इतरही मदती असतात ज्या आपण इतरांना आपण दाखवू शकत नाही. घराच्या शेजारी एखादा व्यक्ती वृद्ध असेल, एक 5-10 मिनिटं त्यांचं काही काम असेल, ही सुद्धा एक मदतच झाली. ह्याची जाणीव सुद्धा आमचं करून रक्तदानाचे फायदे काय आहेत, अवयवदानाचे फायदे काय आहेत, कोणत्या अवयव करू शकतो आपण, अन्नदानाचं काय आहे, ते अन्न वाया जाऊ नये किंवा शिल्लक राहिले त्याचं काय करायचं हे देखील प्रत्येकाला आणि एक संदेश आपल्याला तुमच्यासाठी बाई या ना इकडे या ना. पुढे द्या थोडंसं. येस 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 येस. थँक्यू. या इकडे सर इकडे हा जो प्रकल्प आहे हा शेतीशी निगडीत प्रकल्प आहे. की आपण शेतामध्ये जे काम करतो त्या कामाशी निगडीत आहे. म्हणजे त्या शेतामध्ये काम करताना आपण अन्न उत्पन्न करतो, ते अन्न कसं सोडतो त्याच्या संदर्भात हा प्रकल्प शेतजमीन असेल काढून टाकलं असेल, जे काही पीक असेल ते काढलं असेल, तर काढल्याशिवाय शेती अशा प्रकारे घडते. त्याच्यामध्ये थोडेसे पूर्वीच्या जे पीक आहे त्या पिकाचे थोडे अवशेष उरलेले असतात. त्यानंतर आपण नवीन पीक घेण्यासाठी प्रक्रिया करतो. ही प्रक्रिया काय असेल ते नांगरली जाते. तर नांगरल्याच्या नंतर शेतजमीन या प्रमाणात होते. जसं की नांगरल्याच्या नंतर त्याचे पिकं वगैरे असतात ते वरती जातात. आता नांगरणी त्याच्यानंतर आपण शेतीची मशागत द्यायला सुरुवात करतो. पण मशागत करत असताना त्या नांगरणीच्या नंतर त्याच्यावर शेणखत वगैरे टाकलं जातं. तर शेणखत टाकल्याच्या नंतर पुन्हा मग शेतीची मशागत करून शेती आपण अशा प्रकारे बनवली जाते. त्यानंतर शेती मग आता आपल्याला पेरणी करायची असते. तर मग आपण पेरणी करत असतो. तर पेरणी वेगवेगळ्या पद्धतीने सध्याला केली जाते. आधुनिक पद्धत पण आहे, पारंपरिक पद्धत पण आहे. आधुनिक पद्धतीने करायचं असेल तर ट्रॅक्टर असेल, ट्रॅक्टरला पाठीमागं अवजारी असतात. तर त्याच्यामध्ये अवजारांचे वेगवेगळे प्रकार असतात, त्यानुसारही करू शकतो. किंवा आपण जर आधुनिक पारंपरिक पद्धतीने करायचं असेल तर आपण हाताने वगैरे टाकून शेती करू शकतो किंवा टोकन पद्धतीने देखील आपण शेती करू शकतो. त्याच्यातून आपण दाखवले की हे पेरणी सुरू आहे. आणि पेरणी झाल्याच्या नंतर आपण काय करत असतो, काही कालावधीनंतर त्याला पाणी देतो. तर आता सध्याला आपल्या देशाची गरज आहे सर्व सौर ऊर्जा वगैरे चालते. वीज वाचवण्यासाठी आपण
पूर्ण ते सौर ऊर्जा सिस्टीम केली म्हणजे अशा प्रकारे आपण त्याला पूर्णपणे पाणी देतो. पाणी देत असताना पाण्याचे पण वेगवेगळे प्रकार आपण घेऊ शकतो. सगळे जोडले आहेत का? जोडले इकडे एका वेळी जातो. आणि पाण्याचे वेगवेगळे स्रोत असतात. आता काही शेतकऱ्यांकडे जास्त पाणी होईल अशा जर विहिरी आपल्याला भरता आल्या मग त्याच्यामुळे आम्ही काय केलं की वेगवेगळी पाणी देण्याची पद्धत ठेवली. काही शेतकऱ्यांकडे पाण्याची कमतरता असते, काहींकडे जास्त पाणी असू शकतं, म्हणून काही जण त्याला ड्रिप सिस्टीमने देऊ शकतात, काही जण पाट सिस्टीमने पाणी देऊ शकतात, तर काही जण त्याला ड्रिप पण असेल, पण ड्रिपमध्ये पण वेगवेगळे प्रकार असतील, गन ड्रिप असेल, स्प्रिंकलर असेल, तर त्या प्रकारचे पाणी देऊ शकतात. त्यानंतर इकडचं हे आपण याच्यावर हो, ह्याच्यावरती त्यावर बरोबर. त्यानंतर ज्यावेळेस पिकाची उगवणी होती त्यानंतर आपण पिकाची उगवणी झाल्यानंतर आपण त्याची राखण वगैरे करत असतो, खुरपणी करतो, खुरपणी वगैरे करत असतो. आता काही शेतकरी काय करतात की औषध वगैरे मारतात, तणनाशक वगैरे वेगवेगळे मारलं जातं जेणेकरून ते तण खराब तण जे आलेलं आहे, जे गवत आलेलं आहे ते जळावं म्हणून. त्यानंतर त्याचे आपण राखण वगैरे करतो. राखण झाल्याच्या नंतर आपण ज्यावेळेस त्याला ब्राऊन कलर तांबडा कलर वगैरे अशा प्रमाणात पीक येतं, म्हणजेच शेतकरी समजून जातो की आता हे पीक आपल्याला काढलं पाहिजे. त्यानंतर त्याच्या आपण कापणीला सुरुवात करतो. हे कापणी झाल्याच्या नंतर मळणी हे 2 प्रकारे आपण करू शकतो. मळणी एक आधुनिक पद्धत असेल तर हार्वेस्टरचा आपण सगळेजण उपयोग करतो. हार्वेस्टर वापरलं ही पारंपरिक पद्धत. हार्वेस्टर वापरलं तर काही तासांमध्ये पूर्णपणे मळणी होती. पारंपरिक पद्धत वापरली तर त्याला आठवडा पण जाऊ शकतो. त्यानंतर जे ह्याच्यातलं जे अन्न असेल, धान्य असेल, ते आपण शेतकऱ्याच्या घरामध्ये त्याची पोती वगैरे करून साठवून ठेवतो. तर काही काळानंतर ज्यावेळेस मार्केटमध्ये बाजारभाव चांगला असेल त्यावेळेस शेतकरी तो माल घेऊन आपल्या जे साधन असतील, ट्रॅक्टर असेल, त्याच्याकडे जे पण वाहतुकीचं साधन असेल त्या साधनाच्या साह्याने व्यापाऱ्यांपर्यंत गोडाऊनपर्यंत घेऊन येत असतो. आता गोडाऊनपर्यंत व्यापाऱ्यांपर्यंत साहित्य गेल्याच्या नंतर मग जे घाऊक व्यापारी असतील, जे छोटे दुकानदार असतील, ते दुकानदार काय करतात की ह्या गोदामांमधून माल आपल्या छोट्या छोट्या दुकानांमध्ये घेऊन येतो. मग आपण ते आपल्या दारात येण्यासाठी आपण त्यांच्याकडून ते अन्न घेतो आणि ते अन्न वगैरे तयार करून आपण खात असतो. पण खात असताना ह्या प्रोसेसला एवढा काळ लागतो आणि आपण खाल्लेलं अन्न एका मिनिटात असं वाया घालवतो सगळं. म्हणजे हे विद्यार्थ्यांना मला ज्यांना हे कळायचं नसायचं आहे आणि शेतकऱ्याच्या कष्टाची जाण ठेवायला हे त्यातलं सोपं नाही. आणि हे झाल्याच्या नंतर त्याच्यावरती ते अवलंबून आहे की आपली पचनक्रिया कशी पुढे अशी हे सगळं टिकाऊ केलंय हा शिक्षकांनी बरंचसं. म्हणजे तिकडचं तर सगळं टाकाऊ, इकडचं पण सगळं ह्याच्यातनं खूप कमी विकत आणलंय वस्तू. जरा भरा सर. सर नमस्कार. आत्ता आपण अन्नाची निर्मिती कशी झाली बघितली, त्यावर आधारित भाग 2 अन्नपचन संस्था. आपल्या शरीराला कोणते कार्य करण्यासाठी ऊर्जेची गरज असते, ऊर्जेची गरज असते ती ऊर्जा आपल्याला अन्नपचनापासून मिळते, अन्नापासून मिळते. कोणतेही कार्य करायचं म्हटलं तर त्यासाठी ऊर्जा लागते. हे सगळं आपण अन्नापासून त्याला ऊर्जा देत असतो. त्यामध्ये अन्नाचे पचन, अन्नाचे शोषण, अन्नाचे उत्सर्जन हे 3 टप्प्यामध्ये होतं. त्यामध्ये आम्ही एक मॉडेल तयार केलं, त्याची कृती आहे आणि ही कन्सेप्ट विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्यासाठी काय गोष्टी कोणत्या साहित्यासाठी वापर करावा लागतो त्याच्या दृष्टिकोनात हे सगळं तयार केलं. मॉडेल हे सर्व कलरिंग वगैरे कटआउट करून सगळे जे ऑर्गनचे पार्ट्स आहेत त्याला लावतो. सर्वप्रथम आहे त्यामध्ये तूण. सर्वप्रथम आपण ते तोंडामध्ये अन्न टाकतो आणि त्यानंतर चावण्यासाठी केल्यानंतर ते अन्न लाल ग्रंथीपर्यंत पोहोचतो. लाल ग्रंथी त्या अन्नावर मारा करतो आणि विशिष्ट प्रकारे प्रक्रिया करून ते अन्ननलिके मार्फत पुढे पाठवण्यासाठी आपण नंतर आपण दुसरं आहे ते अन्न जातं. म्हणजे अन्न गेल्यानंतर त्यामध्ये विशिष्ट कुणकुणे गाडी सर्व आपण दाखवलं. त्यानंतर समोरचं अन्न आपलं मोठे अन्न त्याकडे आपल्या शरीराला आवश्यक असलेले अन्नघटक ते शोषून घेण्याचा प्रयत्न करतात आणि उरलेले अन्नघटक
लहान आतडी शोषून घेतात उरलेले अन्नधान्य आणखी मोठ्या आतड्याला आपण टाकतो आणि नंतर हे सर्व शेवटची प्रक्रिया असते अन्नाचे उत्सर्जन कसं करायचं अन्नाचे उत्सर्जन करण्यासाठी मलाशय आणि इतर म्हणजे दोन मार्गाप्रमाणे उत्सर्जन करण्यासाठी सर्व साहित्य साधनाचा वापर आपण विद्यार्थ्याचा दृष्टिकोन विचारात घेऊन आणि विद्यार्थ्याचं वाचन सुंदर केलं. आणि असं दिवे गेले PPT रन नाही झाली तर आम्ही चित्रमय चित्रमय, ठेवलेली हा. अरे वा. आहे आणि फारच सुंदर. जी चित्र वापरली त्याची चित्रपुस्तिकाही केलेली आहे बरं लाईट नसतील ते नसतील त्या चित्राच्या ते प्रत्येक ऑर्गन कसं असते आपल्या शरीरामध्ये अवयवामध्ये कसं त्याचं काय कार्य असतं त्याचं काम काय असतं हे आपण सुंदर केलंय. प्रेझेंटेशन करण्याचा प्रयत्न केला छान. त्यासाठी छोटासा प्रयत्न हे केला खाण्यानंतर खेळायला जा. धन्यवाद धन्यवाद थँक्यू हे सांगा ना. नाही शाळेचं निश्चित मॉडेल आहे. हे आपल्या अष्टकोनी एवढ्यामागं ते जन्मही मुलांना ऐकू येत नसल्या कारणानं आड भिंतींमुळे जेव्हा आपण ऐकू येत नाही आणि तो आवाज सगळीकडनं म्हणजे कानावर पडेल ज्या मुलांना ऐकायला येत त्यांना तो पोचतो त्यामुळे ते आड भिंतीची रचना केली शाळेत पोलीस याच्यामध्ये आम्हाला म्हणजे इंजिनियरनी किंवा आर्किटेक्टनी कोणीही काही मदत केली नाही हे आम्ही आमच्या मनाने शाळेचा परिसर कसा सगळ्या बाजूनी वापरता येईल जागा खूप मोठी आहे 5 एकरचा परिसर येतो त्याचं ग्राउंड खूप मोठं कसं वापरता येईल अशा हिशोबाने ते प्लॅनिंग केली आहे आणि ह्याचा वापर आम्ही मुलांना नकाशी शिकवण्यामध्ये याचा वापर करतो की पूर्व दिशेला तू कसा जाशील तिकडं काय आहे उत्तरेला काय आहे दक्षिणेला काय आहे आणि मुलांना मध्ये एवढं नसलेली दुकानाची नाव वगैरे लक्षात राहत नाही हे रोजचं त्यांच्या जीवनातलं असल्यामुळे मुलांना सांगतात की मी इकडे गेलो तिकडे गेलो ह्या वर्गात गेलो त्या वर्गात गेलो असं फारच छान. फायदा फारच छान. सुंदर. हडपसर पंचकोश अन्नमय विज्ञान म्हणून हो हो पंचकोश आणि अन्नमय याच्यावर आधारित आहे पाण्याची यामध्ये आम्ही पाऊस नद्या तलाव अरे वा वा सुंदर. धरणातनं पाणी यायला लागलं. पिण्यासाठी स्वच्छतेसाठी शेतीसाठी कारखान्यासाठी वीज निर्मितीसाठी असे विविध उपयोग त्यानंतर पारंपरिक पद्धती जलशुद्धीकरण आणि आधुनिक पद्धती हा असा प्रवास आहे. सुंदर केलंय हा हे. परत दाखवा हे. धरणाच्या भिंती उघडा छान 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 सुंदर. जलशुद्धीकरण प्रकल्पामध्ये फार पूर्वी ज्या पारंपरिक पद्धती होत्या त्यामध्ये आयुर्वेदिक वनस्पती वापरल्या जायच्या कारण त्या आयुर्वेदिक वनस्पती जंतुनाशक होत्या आणि प्लस हा त्याच्यामध्ये गुणधर्म होता. त्यानंतर मध्य काळामध्ये कुंभकर्ण आहे गाळण किंवा स्त्रीकरण या पद्धती वापरल्या जायच्या जेव्हा आपल्याला तुरटी वापरली जायची या पद्धतीला आणि केरळ दक्षिण भारत जो आहे तामिळनाडू तिकडे कोळशाचा वापर केला जायचा म्हणजे विहिरीमध्ये कोळसा टाकला जायचा तर कोळशाचा गुणधर्म असा आहे की तो आपल्या पाण्यातील क्षारांमध्ये आणि काही म्हणजे हे न करता गुणधर्म न करता पाणी शुद्ध करतो आणि आता शहरीकरणामुळे आता जलशुद्धीकरण प्रकल्प म्हणजे सुरू झालेला आहे. हा आमचा जलशुद्धीकरणाचा प्रकल्प आहे. हा माझा विषय आहे शिकवण तर सिव्हिल इंजिनियर आहे. आम्ही सेडिमेंटेशन म्हणतो अगोदर मोठे दगड मग वाल त्यातनं बाहेर काढून मोठे आणि इकडे पाणी येतं. असं पाणी येतंय बरं का? आणि तिकडे येते आणि हे पण आहे ATM मॉडेल ही पद्धत ग्रामीण ग्रामीण भागामध्ये वापरतात. वापरली जाते. छान छान सुंदर केलंय हा. हेच राहणार आहे. वा वा वा. मुलांना असं जर हे झालं तर मुलं का नाही शिकणार आपली. आणि हे TDS मीटर आहे याच्यातून पाणी मोजणी केली जाते कुठल्यामधून ते पाणी शुद्ध आहे की नाही पिण्यायोग्य pH किती आहे? हा pH किती आहे आणि ते आहे. 0 ते 50 असेल तर मग त्याची खनिजाची कमतरता असते त्या पाण्यामध्ये तर या पाण्यामध्ये 49 आहे खनिजाची कमतरता आहे पिण्यायोग्य नाही अरे वा 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 छान छान. आणि त्याच्यामध्ये किमान पाणी घेतलं
हातावर प्रयोग करून बिसलरी वॉटर बोरवेलचं वाटर आणलं होतं. आता पाऊस पडल्यामुळे नळाचं पाणी कॉर्पोरेशनचं आणि आम्ही नळाचं पाणी पण एकत्र करून ते पण घेतलं होतं आणि ते अशुद्ध पाणी वा 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 वा. सुंदर फार सुंदर केलंय फार सुंदर. नंतर आम्हाला एक संदेश द्यायचा आहे. तो इकडनं कर. इकडे असं बघ. छान फार सुंदर केलंय. फार सुंदर केलंय. फार कल्पकतेने केलंय सगळं. कल्पकतेने केलंय. नमस्कार. भारत देश हा कृषीप्रधान देश आहे. त्यामध्ये वेगवेगळी पिके घेतली जातात. प्रामुख्याने आज आपण भात शेतीविषयी माहिती घेणार आहोत. या प्रकल्पाचे उद्दिष्ट असे आहे की भात या विषयासाठी पहिल्या आणि या कापणी मळणी त्याच्यानंतर मृदेविषयी भात शेतीसाठी कुठली मृदा लागते हे आमचं सॉईल मेकॅनिक्स. कसं बनवायचं त्याच्यामध्ये झाडाचा पाला पाणी छान केलंय हा या अवजाराला. आणि हा बिळा तर खराच वाटतोय आपल्याला. सुंदर केलंय. तसेच नकाशाद्वारे भात कुठे पिकतो इथे आहे राज्य कोकण आणि कोकण किनारा हो बरोबर आहे. आपल्याला फक्त कोकणच माहिती आहे. कोकणातच भात होतं तसं नाही आहे. तांदळापासून पदार्थ म्हणत होते की या भाताच्या साळी जेव्हा येत नाही तर त्या भाताच्या साळी गिरणीमध्ये कशा हा तांदूळ कुठे जातो तर या भाताच्या पोटाला आम्ही त्या बैलगाडीने किंवा ट्रॅक्टरने इथे बाजारपेठेत येतात. बाजारपेठेत तिकडे दिसतात. दुकानात एकच तांदूळ आहे सगळ्या प्रकारचे खूप प्रकारचे. अरे वा 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 वा. इंद्रायणी कोलम हे सगळे तांदळाचे प्रकार मुलांना कळावेत. तसंच याच्यामध्ये भूगोल हा विषय आहे. चिकटकाम चित्रकला विज्ञान वा वा वा. मराठीच्या काही संकल्पना सुंदर इंटिग्रेटेड अप्रोच. आणि इतिहासाची भौगोलिक हवामान कसं पाहिजे माती कुठली पाहिजे स्थान विस्तार सीमा या सगळ्या गोष्टी हे सर्व विषय छान केलंय. तर हा सगळा प्रकल्प एकत्र सर्वांना पाहता यावा त्यासाठी आम्ही QR स्कॅनरचा वापर करू वा वा. आणि पाहू शकता म्हणजे स्कॅन करून सगळी माहिती आपण पाहू शकतो. हे सगळ्यात चांगलं गेलं. हा QR कोड फेसबुकवर जरी एक केला टीम प्रशिक्षणाचा हा सगळा फायदा हा प्रकल्प आहे याच्यामध्ये PDF बनवून फार छान केलं. फार छान केलं. सुंदर केलं. शाळेशी न राहता हा सगळ्यांना हे उलटं का व्हायला पाहिजे. या शाळेतल्या शिक्षकांनी तुम्हाला द्यायला पाहिजे. फारच छान. तर या नमस्कार. नमस्कार. या. एक ऑगस्ट सर ही आपली MBA युनिट जे आहे हे मल्टी हँडिकॅप मुलं शिकवतात. 35 मुलं आहेत आता तिथे. त्या थेरपिस्ट आहेत.
मला तेच पाहिजे. नाही तिथे आणि त्याचे सुंदर केलंय हा. अरे वा. वा वा. वा वा, सुंदर. काय करतो? छान केलंय हो, छान छान केलंय. केलंय. सुंदर केलंय. वा वा. सुंदर केलंय. सेल पटेल अरे वा. वा वा. फोटो लावलेत मुद्दाम त्यांचे. छान छान. अरे वा. प्रोजेक्ट इतर शाळांच्या मुलांना दिले पाहिजे, त्यांचं सुद्धा ज्ञान वाढेल. सेल्फी पॉइंट आहे का? अरे वा. सुंदर. हे सगळं वर्किंग. सुंदर. फारच सुंदर आहे. नमस्कार सर. मधील शिक्षण केंद्र शाळा त्या शाळेत रायगडमध्ये केलेला आहे. रायगड सादर करताना आम्हाला खूप आनंद होत म्हणजे शासनाने आम्हाला जिल्ह्याबाहेरचे किल्ले वगैरे दाखवलं किंवा काही दाखवण्या गोष्टीला मर्यादा घातली. त्यामुळे आम्ही मुलांना प्रत्यक्ष इथेच किल्ला पूर्णपणे समजून सांगता यावा त्या हिशोबाने प्रतिकृती केलेली आहे. आणि प्रत्येक ठिकाण रायगड हा किल्ला प्रचंड मोठा आहे, पण आम्हाला तो प्रतिकृती स्वरूपात मुलांना शॉर्ट्समध्ये दाखवता यावा म्हणून सगळ्यात जवळजवळ आहे. तसंच तर रायगड हा किल्ल्यांचा राजा म्हटला जातो. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आहे. हो माहिती आहे. मी गेल्यामुळे हे महत्त्व आहे. अरे वा. आणि आपण प्रत्येक ठिकाणाचं नाव घेतो. वा वा. पाण्याची टाकी आहे. हो, पाण्याची टाकी. खिडकीच्या गुडघ्यापर्यंत केलंय. हो, टकमक आहे, बालेकिल्ला आहे, ध्वज आहे, एक मिनिट. बालेकिल्ला आहे, स्वयंपाकघर आहे, राजांचा महाल आहे, दरबार आहे, बालेकिल्ला आहे, तोफखाना आहे. या सगळ्या गोष्टी आपण दाखवूया. आणि हे मुलांना दाखवताना मुलांना आता आपण जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे त्याच्यानुसार शैक्षणिक निष्पत्ती, मूल्य आणि कौशल्य ही सगळी कशी विकसित होईल तर ही टप्प्याटप्प्याने दाखवली. तर बघा इथे इतिहास आणि संस्कृती मुलांना समजण्यासाठी की शिवाजी महाराज फक्त 50 वर्ष जगले, 50 वर्षांसाठी केवढं कार्य केले आणि त्याचा वारसा आपण घेतला पाहिजे. आपण पण आपल्या जीवनात याचा वारसा मुलांना आत्ताच्या गोष्टी त्याचा वारसा आपण हे करता येईल. त्याच्यातून मुलांना ऐतिहासिक वस्तूंची नावं, ऐतिहासिक वस्तूंचे जतन, त्या गोष्टी कळाल्या तर आजकाल लोक तिथे जाऊन काहीतरी खराबुरी करतात किल्ल्यावर. तर हे करू नये मुलांनी, पण त्याचं जतन करावं लागेल आणि त्याची संकल्पना त्याच्याकडे ठेवण्याचा प्रयत्न करतात. तसंच ही मूल्य आहेत, त्यांची कौशल्य आहेत. मुलांची काय
ठिकाण कुठे आहे याची पण म्हणजे त्यांना हे करायला पाहिजे की बालेकिल्ला कुठे आहे, बालेकिल्ला इथे नाही, महाद्वार कुठे आहे, हे पण त्यांना कळायला पाहिजे. म्हणजे हे मुलांची करून घेताना आम्हाला खूप आनंद झाला की मुलांना किती पण मुलांनी मिळून केला? आमची मुलं आणि शिक्षक व्हिडिओ आहे त्याचं आणि प्रत्यक्ष आम्हाला मुलांना बालेकिल्ला दाखवताना आम्ही त्यांना आपण तिथं उभे आहोत आणि आपण असं बघतोय, आपण असं बघतोय, प्रत्यक्ष अनुभव आपल्याला यूट्यूब बॉबल्स बघायला मिळतो. बरं. तुम्ही जर सर लावला असाल ते गेम खेळतात ना, आणि हा हलवला जिकडे हलवा त्या बाजूनी बाजू तुम्हाला दिसते आणि खालची बाजू वरची बाजू साईड आकाश दिसतंय, जमीन दिसतंय, त्याच्यामुळं मी तिथं आहे. 3D आमच्यामध्ये हे दाखवायचं मुलांना शिकवताना थोडंसं काय करायचं की मुलांना प्रत्येक वेळी तिथे दोन फिरायची गरज नाही. किल्ला वा वा. आणि मुलं सगळ्या बाजूनी पाहू शकतात. म्हणजे रॉ मटेरियलमध्ये पेपर न्यूजपेपर मग मुलांच्यामध्ये चर्चा केल्यानंतर 360 कसं ही पुढची बाजू साईडला तुटून पडलेली होती. जरा पुण्याला असं यूज केलं तर महाराजांनी डोळ्याने मागायचं सुद्धा कारल्याची केलेली दिसते. मुलांना शिकवताना आता असं आम्ही लेसन नोट तयार करतो. काय उद्दिष्ट आहे म्हणजे आमच्याकडे पण माहिती असते की आम्ही अजून चांगल्या प्रकारे ते प्रस्तुत करू शकतो. सर शिकवताना मॉडेल तर आहेत, PPT असतो, त्याचप्रमाणे शब्दचित्रे की बाबा मी उच्चार काय करतोय, त्याला आवाज ऐकायला पाहिजे. चित्र प्रत्यक्षात चार्टवर तर आहे, PPTवर तर आहे, पण प्रत्यक्षात त्यांना हातात पण देता येतं. अजून दृढीकरण करून तो चांगला अभ्यास त्यांच्या लक्षात राहू शकतो. आणि हे करताना आम्ही दिवाळीच्या सुट्टी लागण्याच्या अगोदर मुलांना प्रत्यक्ष शिवाजी महाराज किंवा त्यांची हत्यारं हे सगळे प्रत्यक्ष प्रदर्शन भरवलं होतं. मध्ये प्रदर्शन आणि बोलवले होते त्यांनी सगळ्या विषयाची माहिती सांगितली. आणि मुलांनी स्वतः त्याची माहिती जाणून तिथं चित्र कसं करायचं, त्यांना लागतं हे सगळं सरांची भेट घ्यायची, सरांची घ्या की सेंट्रल घ्यायची आपण. वा सुरुवात आहे की आपण छान कल्पक त्यांनी केलंय हो, सगळं छान केलंय. नाही म्हणजे कसं निर्माण केलं हे पण केलं. सुंदर. वाव. सरांचा पाहिजे शेवट झाला. हा 360 डिग्री सुंदर. धन्यवाद सर. धन्यवाद आमचा प्रकल्प पाहायला आणि छान, त्याची माहिती छान. जाणून घेतली. धन्यवाद. पटकन हा आता. सर आपण इथे आलात. आज सुहृद मंडळ पुणे संस्थेचा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्तानं संस्थेने शैक्षणिक साहित्याचं प्रदर्शन भरवलेलं आहे. त्याबद्दल आपलं काय मत आहे? हे मी प्रदर्शन पाहिलं आणि मी अक्षरशः भारावून गेलो, थक्क झालो. आणि शिक्षकांची कल्पकता आणि सर्जनशीलता पाहून मला अतिशय आनंद झाला. आणि हे खरं इतर शाळांमध्ये सुद्धा हे प्रकल्प गेले पाहिजेत आणि इतर शाळांतल्या शिक्षकांनी सुद्धा आदर्श घ्यावा असं काम तुम्ही शिक्षकांनी केलेलं आहे. तर तुमच्याविषयी वाटणारा माझा आदर हा द्विगुणित झालेला आहे. थँक्यू सर, थँक्यू.